काँग्रेस 3 जागांवर भिवंडीत आघाडीवर असल्याचं कळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी। कोणार्क आघाडी 4 जागांवर पुढे असल्याचंही पाहायला मिळतंय। कोल्हापुरात जनसुराज्य शक्तीनं खातं उघडलेलं आहे। कोल्हापुरात जनसुराज्य शक्तीनं खातं उघडलंय। कोल्हापुरात एक निकाल सुद्धा हाती आलेला असतानाच कोल्हापुरात जनसुराज्य शक्तीनं यावेळी खातं उघडल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूर महानगरपालिकेत आपण बघितलं तर भाजपने 26 जागांवर आघाडी घेतलेली आहे। शिवसेनेने 10 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागांवर, तर काँग्रेसचे 27 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। शिवसेना युबीटी 2 आणि जनसुराज्यचा 1 उमेदवार सध्या आघाडीवर आहे। तर मुंबई महापालिकेतला आपण सध्याचं कोणत्या पक्षाचे किती उमेदवार आघाडीवर आहेत याचं बलाबल बघूयात। भाजपचे 60 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। शिवसेनेचे 26, राष्ट्रवादीचे 3, शिवसेना युबीटीचे 57 उमेदवार आघाडीवर आहेत। अगदी यात सुद्धा काटेकी टक्कर आहे। सौरभ, जर आपण मुंबई महानगरपालिकेत पाहिलं, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 57 उमेदवार आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे भाजपा 60 जागांवर आघाडीवर आहे। अगदी 3 जागांचा फरक आपल्याला पाहायला मिळतो। अटीतटीची लढत ही सध्या मुंबई महानगरपालिकेत होते। तर दुसरीकडे एक मोठी बातमी आहे, संभाजीनगरात भाजपनं मोठी आघाडी घेतलेली आहे। संभाजीनगरमध्ये 15 उमेदवार भाजपचे आघाडीवर आहेत। यामध्ये शिवसेना 9 ठिकाणी सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई वॉर्ड 214 मधून अजय पाटील हे सध्या आघाडीवर आहेत। भाजपचे अजय पाटील विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। वॉर्ड 114 मधून अजय पाटील आघाडीवर आहेत। मुंबईत एमआयएमचे 2 उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत एमआयएमचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये एमआयएमचे 2 उमेदवार आघाडीवर आहे। कुठल्याही खानाला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही, मुंबईचा रंग बदलू देणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतलेली होती आणि एमआयएम फॅक्टर देखील या निवडणुकीत चालण्याची शक्यता वर्तवली जात होती। आणि आता 2 ठिकाणी एमआयएम उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। मुस्लिम मतं मुंबई महापालिकेत निर्णायक असू शकतात। काही मतदारसंघांमध्ये, काही वॉर्ड्समध्ये 40 ठिकाणी मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे, त्यामुळे ही मतं नेमकी कोणाकडे जातात यावर देखील अनेक गणित अवलंबून आहेत। एमआयएम फॅक्टर चालण्याची शक्यता होती आणि त्या 2 जागांवर एमआयएमचे उमेदवार आघाडीवर आहेत। संभाजीनगरात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे। 15 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। शिवसेनेचे 9 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 उमेदवार आघाडीवर आहेत। मालेगावात भाजप 4 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना 11 जागांवर आघाडीवर आहे। एमआयएम 3, इस्लाम पार्टी 12 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। ही मोठी बातमी आपण पाहतोय, ती म्हणजेच मालेगावात भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे। मुंबई वॉर्ड 214 मधून अजय पाटील विजयी झालेत। हा दुसरा मुंबईचा निकाल आपण पाहतोय। सौरभ, भाजपचे अजय पाटील विजयी झालेले आहेत। हा पहिला काँग्रेसचा विजय झालाय। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अजय पाटील, मुंबईचा हा दुसरा आणि महत्त्वाचा निकाल। मुंबई वॉर्ड 214 मधून अजय पाटील विजयी झालेत। ते भाजपचे पहिला विजय, काँग्रेसचा दुसरा विजय भाजपचा इथं झालेला आहे। 2 विजय इथं मुंबईत झालेले आहेत। तर मुंबईतले देखील आता सुरुवातीचे कल हाती येत आहेत। काही ठिकाणी आता निकाल देखील स्पष्ट होताना आपल्याला दिसतोय। मुंबईतला पहिला निकाल सुद्धा आपण बघितलाय। नागपुरात भाजपने 65 जागांवर सध्या आघाडी घेतली आहे। नागपुरात भाजप सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय। 65 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नागपुरातली आकडेवारी आहे। नागपूरमध्ये 151 जागांसाठी महापालिका निवडणूक होते आहे, ज्यामध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर आहेत। काँग्रेसच्या महेश गवळींचा इथं पराभव झालेला आहे। जिथे अजय पाटील विजयी झालेले आहेत तिथं काँग्रेसचा पराभव झालेला आहे। 214 वॉर्डात अजय पाटील विजयी झालेले आहेत। तर तिकडे अजय पाटील यांच्या वॉर्डातच काँग्रेसचा महेश गवळींचा पराभव झालेला आहे। ही मोठी बातमी। एकीकडे काँग्रेसचा एका ठिकाणी म्हणजे धारावीत विजय झालाय, तर दुसरीकडे काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागलेला आहे। तर मुंबईत वॉर्ड 135 मधून नवनाथ बन आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। 1056 मतांनी भाजपचे नवनाथ बन आघाडीवर आहे। यावेळापूर्वी नवनाथ बन हे काही मतांनी पिछाडीवर गेलेले होते, त्यामुळे अगदी कमी मतांचा फरक यापूर्वी राहिलेला होता। आता परत एकदा आघाडी घेतली आहे नवनाथ बन यांनी। वॉर्ड 135 मधून 1056 मतांनी भाजपचे नवनाथ बन हे सध्या आघाडीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मानखुर्द मधल्या वॉर्ड 135 मधून नवनाथ बन निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तरी मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईत वॉर्ड 135 मधून नवनाथ बन आघाडीवर आहेत। हजारो मतांनी ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। 135 मध्ये ते निवडणूक लढवत आहेत आणि याच ठिकाणी जवळपास 1056 मतांनी नवनाथ बन आघाडीवर आहेत।
227 जागांसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक होते आहे, ज्यामध्ये 86 जागांवर सध्या महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. 70 ठिकाणी ठाकरे बंधूंनी आघाडी घेतलेली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचितची देखील युती आहे. 12 जागांवर या युतीने आघाडी घेतलेली आहे. मुंबईत वॉर्ड 135 मधून नवनाथ बन यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. दहिसरमधून शिवसेनेच्या रेखा यादव या विजयी झालेल्या आहेत. मुंबई महापालिकेतला दुसरा निकाल आता आपल्या हाती आलेला आहे आणि तिसरा निकाल सुद्धा येतोय वॉर्ड 134 मधून. दहिसरमधून शिवसेनेच्या रेखा यादव या विजयी झालेल्या ती सगळ्यात मोठी बातमी. तिसरा निकाल मुंबईचा आपण पाहतोय. पहिला काँग्रेसचा, दुसरा भाजपचा, तिसरा शिवसेनेचा. 134 मधून आपण जर पाहिलं दहिसरमधून रेखा यादव विजयी झालेल्या आहेत. मुंबई महापालिकामध्ये 227 पैकी 3 जागांवरचे निकाल आतापर्यंत हाती आलेले आहेत. दहिसरमधून शिवसेनेच्या उमेदवार विजयी झालेले आहेत. वॉर्ड 134 मधून शैला लांडे या देखील विजयी झालेल्या आहेत. आज चौथा विजय आपण पाहतोय शैला लांडेंचा. तर नवी मुंबई शिवसेना 4 जागांवर पुढे गेल्याचंही पाहायला मिळते. नवी मुंबईत भाजप 21 जागांवर आघाडीवर आहे. नवी मुंबईचं सुद्धा हे चित्र आपण पाहतो. इथे सुद्धा अटीतटीची लढत सध्या सुरू आहे. नवी मुंबईमध्ये 111 जागांसाठीची लढत आहे. दादरमध्ये मिलिंद वैद्य विजयाच्या उंबरठ्यावर आहे. मिलिंद वैद्य हे शिवसेना युबीटीचे उमेदवार आहेत. भाजपचे राजन पारकर हे सध्या पिछाडीवर गेलेले आहेत आणि आघाडी घेतली आहे शिवसेना युबीटीचे उमेदवार वैद्य यांनी. दादरमध्ये मिलिंद वैद्य विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. मिलिंद वैद्य शिवसेना युबीटीचे उमेदवार आहेत. भाजप उमेदवार इथे आता पिछाडीवर गेलेले आहेत, राजन पारकर. तर मोठी बातमी आपण पाहतोय. दादरमध्ये मिलिंद वैद्य विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. मिलिंद वैद्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. भाजपचे राजन पारकर पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या मतांच्या फरकाने ते आघाडीवर आहेत. तर ठाण्यात शिवसेनेची 16 जागांवर आघाडी. ठाण्याचंही चित्र राष्ट्रवादी 5, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 6 जागांवर पुढे. ठाण्यात शिवसेनेची 16 जागांवर आघाडी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर ठाण्यातलं आपण बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 5 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 6 जागांवर, इतर 1 आणि MIM देखील एका ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आणि शिवसेना सर्वाधिक 16 ठिकाणी आघाडीवर आहे ठाणे महापालिकेत. ठाण्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार 16 ठिकाणी सध्या आघाडीवर आहेत. तर मोठी बातमी. दादरमध्ये मिलिंद वैद्य विजयी झालेले आहेत. प्रभाग 182 मधून ते विजयी झालेले आहेत. ही मोठी बातमी आपण पाहतोय. भाजपचे राजन पारकर यांचा पराभव इथं झालेला आहे. मिलिंद वैद्य विजयी झालेले आहेत. दादरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते उमेदवार आहेत. पारकर जे भाजपचे उमेदवार होते त्यांच्यासोबत त्यांची मुख्य लढत होती. भाजप उमेदवार पारकर यांचा पराभव झालेला आहे आणि शिवसेना युबीटीचे मिलिंद वैद्य हे दादरमधून विजयी झालेले आहे. हा सगळा भाग मराठी बहुल आहे, जो शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला मानला जातो आणि तिथे दिलासा देणारा विजय शिवसेना युबीटीसाठी. जालन्यात शिवसेना 4 जागांवर पुढे. जालन्यातून ही मोठी बातमी पाहतोय. जालन्यात भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे. जालन्यामध्ये भाजपने 10 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे. दादरमध्ये मिलिंद वैद्य विजयी झालेले आहेत. ठाकरेंचा मुंबईत पहिला उमेदवार विजयी झालेला आहे. खरं तर ठाकरे बंधू हे मराठीच्या मुद्द्याला घेऊन एकत्र आलेले होते आणि त्यांनी आवाहन मराठी माणसांना केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यात जर आपण पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक उमेदवार विजयी झाले. तेजस्वी घोसाळकर यांचा सुद्धा विजय झालेला आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय. अभिषेक घोसाळकरांच्या त्या पत्नी आहेत. दहिसरमधून त्यांचा विजय झालेला आहे. तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झालेला आहे. निकाल हाती येत आहेत. सौरभ, कल आता झालेले आहेत. निकाल स्पष्ट होत आहेत. खरं तर आता जवळपास मुंबईचे 7 ते 8 निकाल हाती आलेले आहेत. तर नाशिकमध्ये आरपीआयचे प्रकाश लोंढे हे सध्या आघाडीवर आहेत. जेलमधून निवडणूक लढणारे लोंढे यांनी आघाडी घेतलेली आहे. प्रचारात सुद्धा ते नव्हते कारण ते तुरुंगात होते, पण तरी सुद्धा वॉर्ड 11 मधून लोंढे यांनी सध्या आघाडी घेतलेली दिसते. नाशिकमध्ये आरपीआयचे प्रकाश लोंढे यांनी आघाडी घेतलेली आहे. जेलमधून निवडणूक लढणारे लोंढे हे चर्चेचा विषय होते या सगळ्या निवडणुकीच्या काळात आणि वॉर्ड 11 मधून प्रकाश लोंढे यांनी सध्या आघाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर नाशिकमध्ये आरपीआयचे प्रकाश लोंढे यांनी आघाडी घेतलेली आहे. नाशिकमधली लढत देखील इंटरेस्टिंग आहे. तर तेजस्वी घोसाळकर या विजयी झालेल्या आहे. भाजपकडून निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेना युबीटीला रामराम केलेला होता आणि भाजपचं कमळ हातात घेतलं होतं. त्यानंतर लगेच भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती.
विनोद घोसाळकर यांच्या त्या सून आहेत, अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी आहेत, जे की शिवसेनेमधले मातब्बर नेते आहेत विनोद घोसाळकर. पण निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना युबीटीला रामराम केलेला होता. तेजस्वी घोसाळकर यांनी, त्या आता विजयी झाल्यात.